कलमनुरी तहसील के ढोलकिया वाड़ी इस गांव के रास्ते कलमनुरी से वाकोड़ी तक एसटी बस शुरू करने की मांग ज्ञापन के माध्यम से कलमनुरी बस डेपो मैनेजर से की गई। बीते कुछ दिनों से इस रास्ते से होकर जाने वाली एसटी बस कुछ कारणों के चलते बंद कर दी गई, जिसके चलते धानोरा, ढोलकिया वाड़ी, टाकड़ी कानोबा, कड़पदेव, सुकड़ी, डोंगरगांव नाका, वाकोड़ी से हर रोज़ विद्यार्थी व अन्य लोग कलमनुरी आते हैं। परंतु एसटी बस बंद होने के कारण नागरिकों व विद्यार्थियों को विविध समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते इस रास्ते पर तुरंत एसटी बस शुरू करने की मांग दिए गए ज्ञापन के माध्यम से की गई। साथ ही इस रास्ते की हालत काफ़ी ज़्यादा ख़राब होने के साथ साथ रास्ते भर में जगह जगह खड्डे के कारण वाहन चालकों को काफ़ी परेशानी का सामना करना पड़ता है, जिसके चलते रास्ते की दुरुस्ती की भी मांग की गई। इस समय पूर्व जिला परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते, बबनराव डुगरे, सिद्धार्थ बलखंडे, गौतम खंदारे, शिव प्रसाद पाचपुते, भीमराव कोटे, चंद्रकांत पाचपुते, जांबुदराव पतंगे के साथ अन्य लोग उपस्थित थे। कळमनुरी तालुक्यामध्ये कळमनुरी ते वाकोडी मार्ग ढोलकियाची वाडीच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आज त्या रस्त्यावर पूर्ण खड्डेचे खड्डे झालेले, नागरिकांना त्या ठिकाणून कसा प्रवास करावा हा प्रश्न गंभीर झालेला आहे। मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हा रस्ता एडीबी योजनेअंतर्गत मंजूर आहे, पण आता तो रस्ता चालू होईल, काम चालू होईल, पण तोपर्यंत त्या रस्त्यावरून वाहतूक बंद झालेली आहे। आम्ही या ठिकाणी एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांना या ठिकाणी विनंती केली की या रस्त्यावरची बस चालू करा। पहिल्यांदा शाळेतल्या विद्यार्थिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांना दवाखाना असेल किंवा इतर गोष्टींसाठी एसटी या ठिकाणी बंद झालेली आहे। आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागालाही आमची विनंती आहे की तातडीने त्या रस्त्याची डागडुगी करा, त्या खड्डे पहिल्यांदा बुजवा, तुमचं काम चालू करा। नवीन रस्त्याचं आमचं काही म्हणणं नाही, उलटा आम्हाला आनंद आहे, पण पहिल्यांदा ते खड्डे बुजवा, अन्यथा आम्हाला त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन छेडावं लागेल। या सगळे गावकरी रास्ता रोको हे आंदोलन करतील, हे मात्र आम्हाला या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सांगायचं।